पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत शिक्षण संचालनाचे निर्देश, माहिती सादर करण्याचे आदेश 8 एप्रिल 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. 6 एप्रिल 2026चे महत्त्वपूर्ण परिपत्रक सुद्धा आपण समोर पाहणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने माध्यमिक उच्च माध्यमिक राज्यातील अतिरिक्त शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समायोजन प्रक्रियेला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित ह्या पत्रानुसार सन 2025-26 या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयामध्ये कार्यरत असलेल्या अतिरिक्त शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 नुसार प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत रिक्त पदाची माहिती, संवर्ग विषय व इत्यादी न्याय संकलित करून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत आहे. संचालनालयाने यापूर्वी 4 फेब्रुवारी 2026 रोजीच्या पत्राद्वारे या संदर्भातील कारवाई सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर ही काही ठिकाणी प्रक्रिया अपूर्ण असल्याचे निदर्शनास आल्याने आता पुन्हा एकदा स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर हजर राहण्याचे निर्देश, 0 पदे मंजूर असलेल्या शाळांमधील अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन सुरू असले तरी संबंधित कर्मचाऱ्यांनी नव्या शाळेत तातडीने हजर न होता एप्रिल 2026 मधील परीक्षा प्रक्रिया पूर्ण करून निकाल जाहीर झाल्यानंतर आणि शैक्षणिक सत्र समाप्तीनंतरच नव्या ठिकाणी रुजू व्हावे असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी विशेष तरतूद. शिक्षकेतर वर्ग 4 चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे. जर असे कर्मचारी अतिरिक्त ठरले तर त्यांचे समायोजन जवळच्या शाळांमधील रिक्त पदावर करता येणार आहे. मात्र शासन निर्णय दिनांक 27 जानेवारी 2026 मधील तरतुदीनुसार ज्या पदावर नियमित चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत होते आणि ते कोणत्याही कारणास्तव रिक्त झाले, ती पदे त्या शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंत रद्दव्यापगत करता येणार नाहीत. त्यामुळे अशा पदावरच समायोजन करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. अहवाल सादर करण्यासाठी अंतिम मुदत. संचालनालयाने सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी, माध्यमिक आणि मुंबईतील शिक्षण निरीक्षकांना आदेश दिले आहेत की ज्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन झाले आहे तसेच ज्यांचे अद्याप झालेले नाही अशा सर्वांची सविस्तर माहिती 6 एप्रिल 2026 पर्यंत संचालनालयाकडे सादर करावी. तसेच विभागीय स्तरावर समायोजन आवश्यक असलेल्या प्रकरणाची माहिती त्यांची मुदतीत पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रक्रियेला वेग देण्याचा प्रयत्न. राज्यातील शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समतोल वितरण व्हावे, अनावश्यक अतिरिक्त कमी व्हावी आणि विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक सुविधा मिळाव्यात या उद्देशाने ही समायोजन प्रक्रिया राबवण्यात येत आहे. संचालनालयाच्या ह्या ताज्या आदेशामुळे प्रलंबित समायोजन प्रकरणांना गती मिळणार असून प्रशासन अधिक सक्रिय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पत्र पाहूया. माहिती बाबत कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत माहिती देण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक. हे पूर्ण परिपत्रक अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंक तिथून डाउनलोड करू शकता.